नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाला देवीसाठी नैवेद्य बनवायचा असतो, परंतु ती घरात जाऊ शकत नसते. तिला नैवेद्य बनवण्याची खूप इच्छा असते, कारण आबांनी म्हटलेलं असतं की घरातल्या सुनेने देवीला नैवेद्य दाखवला पाहिजे. नैवेद्य बनवणे, देवीचं सगळं काही करणे यामध्ये कलाची वेगळीच हौस असते. परंतु तरीसुद्धा ती घरामध्ये जाऊ शकत नसते, कारण अद्वैतने तिला त्यासाठी मना केलेलं असतं. अद्वैत तिला म्हटलेलं असतो की तुला काय वाटतं, हा सर्व खेळ चालू आहे का, की तू कधीही घरामध्ये येशील, कधीही घराच्या बाहेर निघून येशील. जर आता तू शिक्षा घेतली आहे तर ती व्यवस्थित पाळ. त्यामुळे कलाला आता काय करावं ते सुचत नसतं. म्हणून कला आता सोहमला सांगते की सोहम, तू माझं एक काम कर आणि किचनमधून मला ज्या काही गोष्टी लागत आहेत तेवढ्या प्लीज मला आणून देत, जेणेकरून बाहेर इथे मी देवीचा नैवेद्य तरी बनवू शकते. मग सोहम कलाचं काम ऐकतो. सोहम आता आतमध्ये निघून जातो. तर आतमध्ये गेल्यावर सरोज आणि रजनी दोघीही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. आता सोहमला प्रश्न पडतो की सरोज काकू आहे म्हटल्यावर आईला बोलायचं कसं, मला किचनमधून काही साहित्य हवंय आणि हे सगळं कला वहिनीने मागितलंय. आता मागायचं तर मागायचं कसं आईकडं, सोहमला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. सोहम आता रजनीला इशारे करू लागतो आणि इशारे करून सांगू लागतो की मला एक पातेलं हवंय, मला पाणी हवंय. तेव्हा रजनीला मात्र सोहमचे कुठलेच इशारे कळत नाही. रजनी मोठ्याने सोहमला म्हणते की अरे सोहम, काय हवंय तुला आणि हे इशारे कसले करतोयस. आता सोहम तोंडावर पडतो. सोहम विचार करतो की आता काय करू मी, काय उत्तर देऊ. सरोज सुद्धा सोहमला बघते आणि सरोजही सोहमला विचारते की काय रे सोहम, तुला काही हवंय का, तुला भूक वगैरे लागली आहे का, थांब आमचा स्वयंपाक होतच आलाय. सोहम म्हणतो की नाही नाही काकू, तुमचं चालू देत. आता सोहमला काय करावं ते कळत नसतं. आईला कसं इकडे बोलवावं आणि आईला कसं सांगावं की कला वहिनीने या सगळ्या गोष्टी मागितल्यात आणि त्या तुम्हाला एका पिशवीमध्ये भरून दे. मग सोहमला एक आयडिया सुचते. सोहम आता मुद्दामच त्याला उचकी लागली आहे असं नाटक करू लागतो. मोठमोठ्याने उचकी लागल्याचे नाटक केल्यामुळे रजनी म्हणते की काय रे सोहम, तुला उचकी वगैरे लागली आहे का. सरोज म्हणते की हो ना, याला मगाशी तर उचकी नव्हती लागली, आता अचानकच उचकी लागली ह्याला. सोहम म्हणतो की हो ना आई, मला उचकी लागली आहे, प्लीज मला पाणी दे ना. तर रजनी म्हणते की ठीक आहे, तू तिथे बस, मी तुला पाणी घेऊन आले. आता सोहम डायनिंग टेबलवर जवळ उभा असतो. त्याचवेळी तिथे रजनी येते सोहमला पाणी घेऊन आणि मग सोहम हळूच रजनीला म्हणतो की हे बघ आई, मला काही उचकी वगैरे लागली नाहीये आणि तू प्लीज आता रिॲक्ट होऊ नकोस या गोष्टीवर, कारण सरोज काकू किचनमध्ये उभी आहे, तिला काहीही कळता कामा नाही. तर रजनी म्हणते की बोल ना. सोहम म्हणतो की कला वहिनीला बाहेर नैवेद्य बनवायचा आहे. हे ऐकून रजनी म्हणते की काय. सोहम म्हणतो की हो आई, कला वहिनीला बाहेर नैवेद्य बनवायचा आहे आणि त्यासाठी तिने बाहेर चूलही मांडली आहे. त्यासाठी तिला काही साहित्य हवंय जे तू मला आणून दे, म्हणजे की असं जे गरजेचं साहित्य आहे पुरणपोळी बनवण्यासाठी ते सगळं दे, म्हणजे पाणी, कणिक, पोळपाट, लाटणं, डाळ वगैरे जे काही असतं ना ते सगळं दे. रजनी म्हणते की बरं ठीक आहे, मी बघते, तू थांब इथेच. मग रजनी आता किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये सरोज असताना सरोज पुढे तर हे सगळं साहित्य ती काढू शकत नसते. किचनमधून जर तिने हे सगळं साहित्य घेतलं तर मात्र सरोजला या सगळ्या गोष्टीचा डाऊट येईल हे तर तिला माहीत असतं. आणि हे साहित्य कशासाठी चालवलं म्हटल्यावर सरोज तर कधीच परमिशन देणार नाही हे रजनीला माहीत असतं. त्यामुळे रजनी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, कदाचित तुमचा ना मोबाईल वाजतोय, तुमच्या फोनची रिंग ऐकू येते. सरोज म्हणते की माझ्या फोनची रिंग. रजनी म्हणते की हो, आता मी सोहमशी बोलायला गेले होते ना तेव्हा मला आवाज आला तुमच्या फोनचा, मी घेऊन येऊ का तुमचा फोन. मग सरोज म्हणते की नाही नाही नको, मीच जाऊन येते, मीच बघून येते. मग सरोज आता तिथून निघून जाते. तर रजनी लगेचच एक मोठी पिशवी घेते आणि त्या मोठ्या पिशवीमध्ये आता 2-4 भांडे, पातेलं, डाळ, पोळपाट, लाटणं हे जे काही भांडे लागतात आणि ज्या काही गोष्टी पुरणपोळी बनवण्यासाठी लागत असतात त्या सगळ्या आता तिने त्या पिशवीमध्ये भरलेल्या असतात आणि ती पिशवी आता ती सोहमच्या हातात देते. सोहम लगेचच ती पिशवी घेऊन बाहेर येतो. तोपर्यंत रजनी आता तिच्या कामाला लागलेलीही असते आणि सरोजला त्या दोघांवर कुठलाही डाऊट नसतो. तर इकडे बाहेर अंगणामध्ये कलाने छान अशी चूल मांडलेली असते आणि कला आता चुलीवर पुरणपोळ्या बनवणार असते. सोहम आता सगळं काही साहित्य घेऊन आलेला असतो आणि मग तो कलाला विचारतो की वहिनी, तू इथे कसा ग नैवेद्य बनवणार आहेस. कला म्हणते की अरे सोहम, आज नवरात्री आहे आणि नवरात्रीच्या दिवशी जर माझ्या हातून नैवेद्य नाही बनवला गेला ना तर मला फार गिल्टी वाटेल, म्हणून मी थोडंसं का होईना करण्याचा प्रयत्न करतेय. तू आणलंय का सर्व साहित्य. सोहम म्हणतो की हे बघ ना, मी सगळं घेऊन आलोय,
मग सोहम आता कलाकडे ती पिशवी देतो. मग कला त्यातलं सगळं साहित्य बाहेर काढते आणि सर्व सामान आलंय की नाही हे चेक करून घेते. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तर आणि तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. तर इकडे बाबा हे संगीताला मदत करत असतात, बटाटे सोलत असतात. त्यावेळी मात्र त्यांचं अजिबातही कामावर लक्ष नसतं, कारण त्यांचं सर्व लक्ष असतं ते कलाकडे. आणि ज्या दिवशी ते कलाच्या इथे गेले होते, चांदेकरांच्या इथे गेले होते, त्यावेळी सरोजने त्यांचा कसा अपमान केला होता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात. सरोज म्हटलेली असते की आमच्या घरात भरपूर मदतनीस आहे, भरपूर नोकर आहे आणि त्यांची लायकी तीच आहे. एवढंच काय तर सरोजने रागामध्ये येऊन संगीताला जोराचा धक्का सुद्धा दिला होता. बाबा विचार करत असतात की एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर माझ्या कलेच्या मनात आता नक्की काय सुरू असेल, काय करत असेल माझी कला, याचा खरंच मला विचार सुद्धा करवत नाहीये. आता बाबांची जी परिस्थिती असते सेम परिस्थिती ही संगीता आणि काजलची सुद्धा असते. संगीता आणि काजल सुद्धा किचनमध्येच असतात, त्याही कामच करत असतात, परंतु तरी सुद्धा त्यांचं कामाकडे अजिबातही लक्ष नसतं. संगीता मनात विचार करत असते की सणावाराच्या दिवशी माझ्या पोरीवर इतके आरोप झाले. देवी आई, आज तुझा सण आहे, तुझी आज पहिली माळ आहे आणि आज पहिल्या माळेच्या दिवशी तू माझ्या लेकीवर अशी वेळ आणलीस. अगं देवी आई, आजपर्यंत तिने तुझी खूप मनापासून सेवा केली ग. अगं तिने तर स्वतःच्या हाताने तुझं रूप घडवलंय ग. अगं तिला हे सगळं सहन तरी कसं करायला लावतेस ग तू. आई अगं कृपा कर आणि सांभाळ तिला. संगीता फारच अस्वस्थ असते. आता संगीताकडे आणि बाबांकडे बघून काजल जास्त अस्वस्थ झालेली असते. ती विचार करत असते की जो काही प्रकार घडला त्यामुळे आई बाबा फारच डिस्टर्ब आहेत. आता मी यांना सांभाळू तर कसं सांभाळू. काजलला काही कळत नसतं आणि तिला आईबाबांची झालेली ही परिस्थिती सुद्धा बघवत नसते. तर इकडे कलाने चुलीवरच आता पटपट आवरायला सुरुवात केलेली असते. सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यात ती डाळ शिजायला टाकते. डाळीमध्ये थोडासा गूळ घालून आणि मग थोडंसं ते मिश्रण आटवून आता ती ग्लासच्या साह्याने ते बारीक करत असते. कलाचं पुरण आता रेडी असतं. त्यानंतर लगेचच कणिक मळून ती पोळ्या लाटायला सुरुवात करते. त्यानंतर छान अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आता कला पटापट तयार करते आणि तव्यावर भाजून घेते. कलाच्या इकडे पुरणपोळ्या सुरू असतात. त्याचवेळी घरामध्ये सुद्धा रजनी पुरणपोळ्या करत असते. रजनीच्या सुद्धा आता पुरणपोळ्या करून झालेल्या असतात. सरोज किचनमध्ये येते. रजनी सरोजला म्हणते की वहिनी, पुरणपोळ्या सगळ्या बनवून झाल्यात हा. तर सरोज म्हणते की बरं ठीक आहे, एक काम कर, देवीसमोर तू पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन ये आणि चांदीचं ताटही घेऊन ये. आपण आता देवीला नैवेद्य वाढूयात. त्याचवेळी आबा तिथे येतात. दोघींनाही विचारतात की आवरलं का तुमचं इकडचं सगळं. तर दोघीही म्हणतात की हो आबा. मग आबा म्हणतात की चला मग आता देवीची तयारी करून घेऊयात. सरोज आणि रोहिणी आता दोघीही देवी आईची सर्व तयारी करण्यासाठी जातात. आबा मोठ्याने देवी आईचा उदो उदो असं म्हटल्यावर कलाला लगेच समजतं की आता देवी आईची आरती होणार आहे, देवी आईची पूजा सुरू आहे. कलाला खूप आनंद होतो. कलाच्या आता सर्व पुरणपोळ्या करून झालेल्या असतात. मग कला आता हात जोडून उभी असते. तर इकडे आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत, तू एक काम कर, तू देवी आईची पूजा करून घे. मग अद्वैत आता देवी आईला हळदी कुंकू लावतो आणि मग देवी आईची पूजा करत असतो. तर कलाने घडवलेली देवी आईची मूर्ती आज चांदेकरांच्या घरामध्ये विराजमान असते. परंतु त्या गोष्टीचं आबा, रजनी आणि सोहम सोडून बाकी घरामध्ये कोणालाच कौतुक नसतं. इतकी देखणी मूर्ती कलाने घडवलेली असते, परंतु कोणाला त्याचं काही पडलेलंच नसतं. आता आबांनी सांगितल्याप्रमाणे अद्वैत देवीची पूजा करतो. देवी आईची आता पूजा झालेली असते. त्यामुळे आबा रजनीला सांगतात की रजनी, तू एक काम कर, तू आता देवी आईचं ताट घेऊन ये. तर रजनी आता डायनिंग टेबलच्या जवळ येते आणि देवी आईच्या नैवेद्याचं ताट ती भरत असते.
भात, कोशिंबीर, कटाची आमटी सगळं काही व्यवस्थित ज्या त्या जागेवर रजनी ठेवत असते. सरोज सुद्धा रजनीजवळच उभी असते आणि सरोजच्या हातामध्ये पुरणपोळीचा डब्बा असतो आणि तो पुरणपोळीचा डब्बा सरोज उघडण्याचा प्रयत्न करत असते. आता तो डब्बा सरोजला उघडत नसतो, त्यामुळे जोर लावून सरोजचं काम सुरू असतं आणि मग त्याच वेळी डब्बा आता उघडतो खरा, परंतु तिच्या हातातून निसटतो आणि खाली पडतो. सगळ्या पुरणपोळ्या आता खाली सांडलेल्या असतात. ते बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण देवी आईला नैवेद्य दाखवायचा असतो तो मेन म्हणजे पुरणपोळीचा आणि सर्व पुरणपोळ्या सरोजने खाली सांडवलेल्या असतात. ते बघून आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण सरोजकडे बघू लागतात. चांदेकरांच्या घरात तर अजून नैवेद्य दाखवला गेलेला नसतो, परंतु चांदेकरांची सून असल्याचे सगळे कर्तव्य कला पार पाडत असते. कला बाहेर असते तरी लहान असून तिच्यामध्ये सर्व शहाणपण असतं. मग कला आता एका प्लेटमध्ये एक पुरणपोळी वाढते, थोडंसं पाणी घेते आणि मग तुळशीसमोर येते. तुळशीसमोर आता ती पुरणपोळीचा नैवेद्य वाढते आणि तुळशीची पूजा करत असते. तुळस म्हणजेच देवी आईचं स्त्रीरूप असतं आणि त्या स्त्रीरूपाची कला पूजा करत असते आणि मनोभावे तिने आता देवीला नैवेद्यसुद्धा अर्पण केलेला असतो. चांदेकरांच्या घरच्या सुनेचा सगळं काही कर्तव्य कलाने पार पाडलेलं असतं. चांदेकरांच्या घरात सरोजकडून तर नैवेद्य काय दाखवला गेलेला नसतो. सर्वजण पूजेसाठी थांबलेले असताना सुद्धा नैवेद्य देवीसमोर गेलेला नसतो, परंतु कलाकडनं मात्र देवी आईने स्वतःच नैवेद्य बनवून घेतलेला असतो. आता सरोजच्या हातातून पुरणपोळ्या सांडल्या म्हणून सर्वजण खूप रिॲक्ट करत असतात. मग रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला काही कळतं का? अगं तू देवी आईच्या नैवेद्याच्या पुरणपोळ्या सांडल्यास खाली. आता नैवेद्याच्या पुरणपोळ्या पडणं म्हणजे अपशकुन असतो ना. रोहिणी असं म्हटल्यावर आबांना मात्र खूप टेन्शन येतं. मग सरोज सांगत असते की मला खरंच नाही कळलं असं कसं काय झालं, माझ्या हातातून निसटल्या त्या आणि माझ्या हातातून आपोआप डबा खाली पडला. रजनी म्हणते की ते सर्व जाऊ द्यात, परंतु आता आपण देवी आईला नैवेद्य कसा दाखवायचा, म्हणजे परत पुरणपोळ्या करता येतील असा आपल्याकडे टाइम पण नाहीये. मग आबा सरोजला म्हणतात की अजूनही सांगतोय की तुमची चूक सुधारा. देवी आईची पूजा करताना घरच्या लक्ष्मीला तुम्ही बाहेर काढलंय आणि हे सर्व ती सोसते ना, ती आपल्यामुळे सोसते. घरच्या लक्ष्मीला मानाने घरामध्ये घ्या म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आबा खरं बोलत असतात की देवी आईची कुठली पूजा करता तुम्ही? घरातल्या लक्ष्मीला बाहेर ठेवून देवी आईची कुठली पूजा होत असते? घरच्या सुनेला बाहेर काढून तुम्ही देवीला नैवेद्य देताय, तर तो नैवेद्य देवीला कसा काय गोड लागेल? कारण तिचाच अंश असलेला तुमच्या सुनेला तुम्ही घराबाहेर काढलंय, तर देवी आई तरी तुम्हाला कशी पावेल? आबांचं म्हणणं हे अगदी करेक्ट असतं, परंतु सरोजला मात्र हे मान्यच नसतं. सरोज म्हणत असते की आबा उगाचच काहीही बोलू नका. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालंय, बाकी काही नाही. आणि ठीक आहे ना, तसंही बाकीचा नैवेद्य आहेच ना, आणि गोड नाहीये म्हणून काय झालं, आपण गुळाचा खडा ठेवूयात. रजनी तू एक काम कर, तू नैवेद्य वाढायला घे, मी गुळाचा खडा घेऊन आले. मग सोहमला आठवतं की अरे कलावहिनी बाहेर देवी आईचा नैवेद्य बनवणार होती. मी कलावहिनीला सगळं साहित्य सुद्धा नेऊन दिलं होतं. एव्हाना देवी आईचा नैवेद्य कलावहिनीचा बनवून सुद्धा झाला असेल, मी एकदा बघून येतो. मग सोहम लगेचच बाहेर जातो आणि बघून येतो. त्याला समजतं की कलावहिनीचा नैवेद्य आता बनवून झालाय, त्यामुळे घरात येतो. तर आता सरोज आणि रजनी दोघीही नैवेद्याचं ताट तयार करत असताना त्याचवेळी सोहम म्हणतो की थांबा, आणि तो सर्वांना सांगतो की आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवण्याची काही गरज नाहीये. इथे पुरणपोळ्या आहेत, कलावहिनीने स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवल्या. सोहम त्याच्या सोबत थोड्या पुरणपोळ्या घेऊनच आलेला असतो. तर आबा म्हणतात की अरे वा, म्हणजे देवी आईने स्वतःच्याच हाताने तिचा नैवेद्य बनवून घेतला. तर आता कलाने बनवलेल्या पुरणपोळ्यांचा देवी आईला नैवेद्य जाणार, यामुळे सरोजचा माथा चांगलाच ठणकलेला असतो. परंतु आता ती वेळेला काही करूही शकत नसते. त्यामुळे रजनी लगेचच सोहमच्या हातामधून लगेचच त्या पुरणपोळ्या घेते आणि लगेचच आता नैवेद्याच्या ताटामध्ये पुरणपोळ्या वाढते. अद्वैत लगेच देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. पुन्हा एकदा अंबाबाईचा उदो उदो असा एक जयघोष केला जातो. कलाला समजतं की याचा अर्थ आता नैवेद्य दाखवला गेलाय, त्यामुळे कला मात्र खूपच खुश असते. आबा आता अद्वैतला सांगतात की अद्वैत आता आरतीची तयारी कर, आपण आरती करून घेऊयात. त्यानंतर आरती केली जाते. सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीपासून सुरुवात केली जाते. जेव्हा देवी आईची आरती सुरू असते तेव्हा सर्व चांदेकर टाळ्या वाजवत असतात. तर कला सुद्धा बाहेर उभी राहून देवीची आरती करत असते, टाळ्या वाजवत असते. कला तिच्या कर्तव्यामध्ये कुठेच चुकलेली नसते. त्यानंतर अद्वैत देवी आईची आरती करतो आणि मग सर्वांना आरती देखील देतो. पुन्हा एकदा अंबाबाईचा उदो उदो असा जयघोष होतो
आता देवी आईची आरती झाल्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. सरोजने पुरणपोळ्या तर खाली सांडवलेल्या असतात, त्यामुळे जेवणामध्ये पुरणपोळ्या नसतात. तर कलाने ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात त्याच पुरणपोळ्या सगळ्यांना वाढल्या जातात. जेव्हा अंजू सरोजला पुरणपोळी वाढत असते त्यावेळी सरोज म्हणते की मला नको आहे. तर अद्वैत सुद्धा सांगतो की मलाही नको आहे. आता सरोज आणि अद्वैतचं पुरणपोळ्या न खाण्याचं रिझन हे असतं की त्या कलाने बनवलेल्या असतात. आता आबांना हे समजतं. एवढंच काय तर श्रीकाका सुद्धा म्हटलेले असतात की मलाही पुरणपोळ्या नकोय. आता त्यांचा कलावर कुठला राग आहे काय माहिती, परंतु तेही असं म्हणतात. मग आबा अंजूला सांगतात की अंजू, प्रसादाच्या आधी थोडीशी पुरणपोळी खाल्लेलं चांगलं आहे आणि आपली तशी परंपरा आहे. आजच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आता आपल्या घरच्या नैवेद्याच्या पुरणपोळीचा डब्बा सरोजच्या हातून खाली पडला तरी सुद्धा कलाने मात्र आपल्या घरची परंपरा मोडू दिली नाही आणि शेवटी देवीने सुद्धा सुनेच्याच हातून प्रसाद करून घेतला. हे बघा, प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी संकेत असतो, त्यामुळे असा प्रसाद नाकारायचा नसतो. त्यामुळे मी सांगतोय ना अंजू, वाढ सगळ्यांना पुरणपोळी. अंजू आता सर्वांना पुरणपोळी वाढते. तर आबा म्हणतात की मी आता ही प्रसादाची पुरणपोळीच घेतो, बाकी काही नकोय मला. मी इथे खात बसायचो, ती पोरगी तिकडे उपाशी असायची बाहेर. अद्वैत लगेच आबांना म्हणतो की आबा, तुम्ही उगाच हट्ट करू नका, तुम्ही जेवून घ्या, कारण तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना. आबा म्हणतात की अरे अद्वैत, माझी नातसून बाहेर उपाशी आहे. ती बाहेर उपाशी असताना माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल रे. आता अद्वैतला ही गोष्ट माहीत असते की जर आबांनी खाल्लं नाही, आबा जर जेवले नाही तर मात्र आबांना त्रास होईल. आबांनी जर गोळ्या घेतल्या तर आबांना गोळ्या लागतील आणि उगाचच आबांना त्रास होईल. त्यामुळे अद्वैत म्हणतो की ठीक आहे, कला जेवेल बाहेर. आणि अद्वैत अंजूला सांगतो की अंजू, तू एक ताट तयार कर. अंजू लगेचच एक ताट तयार करते. तर सरोजला मात्र काही कळत नाही की अद्वैत अचानक कलाची बाजू घ्यायला कसा काय लागला आणि कलासाठी हा जेवण का घेऊन जातोय, पुन्हा वगैरे कलावर पिघळला की काय. आता सरोजला भीती वाटू लागते. मग सरोज अद्वैतला इशारा करून विचारते की काय आहे हे अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब बाई, तुला समजेल. मग अद्वैत आता अंजूला सांगतो की अंजू, आता ते ताट घेऊन बाहेर चल. अंजू आणि अद्वैत दोघंही आता बाहेर जातात. तर इकडे कलाचा सगळा स्वयंपाक झालेला असतो. देवी आईला नैवेद्यही दाखवून झालेला असतो. आता ती तिथली आवराआवर करत असते आणि त्याचवेळी ती मनामध्ये म्हणत असते की देवी आई, आज परिस्थिती कुठलीही असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आज नैवेद्य बनवलेला असू देत, परंतु आज मात्र मी माझ्या हाताने तुझ्यासाठी नैवेद्य बनवला, यात माझं खूप समाधान आहे. खरं म्हटलं तर देवी आई, तू माझ्याकडनं नैवेद्य बनवून घेतलाच, मला खूप आनंद होतोय. आता मला गिल्टी अजिबात वाटणार नाही. त्याचवेळी अद्वैत अंजूला घेऊन तिथे आलेला असतो. अंजूच्या हातामध्ये जेवणाचं ताट असतं. मग अद्वैत कलाला म्हणतो की घे हे ताट आणि जेवून घे. मग कला म्हणते की नकोय मला. सोहम सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो हे सर्व बघत असतो. तर आता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, तुला वाटत असेल की मी तुझ्यावर दया दाखवतोय किंवा मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय, तर तसा गैरसमज करून अजिबात घेऊ नकोस. चांदेकरांच्या दारात आलेली कुठलीही व्यक्ती तृप्त होऊनच घराबाहेर जाते आणि आज तर सणाचाच दिवस आहे, त्यामुळे बाहेर कोणी जरी आलं ना तरी त्याला आम्ही जेवण देतो. कला म्हणते की नाही नाही नाही, बरोबर बोलतोयस तू. म्हणजे काय, काही नाही दिलं तरी अपमानाने बरोबर पोट भरवतो दुसऱ्यांचे आणि चांदेकरांच्या दारात अपमानाने पूर्ण पोट भरवलं जातं. आणि अरे, मी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलाय. अद्वैत सांगतो की अंजूने ताट भरून आणले, जेव पटकन. कला अंजूला म्हणते की अंजू हे बघ, मला इथे काही नकोय, तू प्लीज हे ताट आतमध्ये घेऊन जा. मग अद्वैत अंजूला विचारतो की अंजू, आबा काय म्हटले आता. अंजू म्हणते की काय म्हटले. अद्वैत म्हणतो की अगं, तुलाच नाही का आतमध्ये आबा म्हटले देवी आईचा प्रसाद सगळ्यांनी खायला हवा म्हणून. मग कला अंजूला म्हणते की अंजू, मी पुरणपोळीचा एक घास घेते फक्त आणि फक्त प्रसाद म्हणून, बाकीचं सर्व तू रिटर्न घेऊन जा. मग अद्वैत ते सगळं बघतो आणि म्हणतो की काय करायचंय ते करा, मला नका सांगू. आणि मग अद्वैत रागारागात आतमध्ये निघून जातो. तर कला आता ताटातला एक घास खाते आणि मग अंजू म्हणत असते, अहो कलाताई, घ्या ना खाऊन तुम्ही. आणि अहो, रात्रीपासून तुम्ही उपाशी आहात, तुम्हाला भूक लागली असेल, प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना. तुमच्या पोटात अहो अन्नाचा एक दाणा सुद्धा नाहीये, प्लीज तुम्ही खाऊन घ्या ना. कला अंजूला सांगत असते की अंजू, तू काही काळजी करू नको, माझी तब्येत उत्तम आहे. चल जा बरं, आता उशीर झालाय आणि तूही जेवून घे. आता आतमध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतील, त्यांना काय हवं नको ते बघ.
कला जरी बाहेर असली तरी सुद्धा तिला घरच्यांचीच काळजी असते. घरच्यांना पहिल्यांदा जेवायला वाढ, माझं जाऊ देत, असं तिचं म्हणणं असतं. मग अंजू पुन्हा एकदा ते ताट घेऊन माघारी फिरते. आता सोहमने ही सगळी परिस्थिती बघितलेली असते. मग सोहम आता कलाकडे येतो आणि म्हणतो की वहिनी, अगं हे काय आहे, तू असं नव्हतं करायला पाहिजेस. अगं थोडं तरी जेवण करून घ्यायला पाहिजे होतं, अंजूने आणलं होतं ना तुझ्यासाठी वाढून. कला सोहमला म्हणते की सोहम, अरे मला माहिती आहे की तू हे सर्व बोलतोयस ते माझ्या काळजीपोटी बोलतोयस, पण एका गोष्टीचा विचार कर ना, मी जर आता पडती बाजू घेतली तर माझ्यावर जे काही आरोप झाले ते सगळे आरोप बरोबर आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता मला सांग की हे थोडंसं खाल्लं तर मला शक्तीही मिळेल, परंतु माझ्या मनशक्तीचं काय बरं? माझी मनशक्ती तर आयुष्यभरासाठी संपेल ना रे. आता मला सांग बरं, जी चूक मी केलेली नाहीये ती चूक मला आता भोगावी लागते, परंतु माझा स्वाभिमान मला खूप महत्त्वाचा आहे, माझा मान मला खूप महत्त्वाचा आहे, आणि जोपर्यंत मला माझा स्वाभिमान आणि मान परत मिळत नाही तोपर्यंत मी मात्र अन्नाचा एक कणही खाणार नाही. त्यासाठी वाटलं तर आय एम सॉरी. कला जेवलेली नसते तरी इकडे संगीताला कसं बरं जेवण गोड लागेल. जेवायला बसलेले असतात खरे, परंतु जेवण काही त्यांच्या घशाखाली जात नसतं. देवीसाठी नैवेद्य म्हणून त्यांनी सगळं काही बनवलेलं असतं, परंतु खाण्याची इच्छा मात्र त्या तिघांनाही नसते. संगीता म्हणत असते की कसा जाणार माझ्या घशाखाली घास, तिकडं माझी पोर तर उपाशीच असेल ना, तिने तर अन्नाचा एक कणही खाल्लेला नाहीये. आता माझी पोरगी नाही जेवली तर मला कसं काय अन्न गोड लागेल. कला जेवलीये की नाही हे बघण्यासाठी, कलाची विचारपूस करण्यासाठी, तिची तब्येत कशी आहे हे विचारण्यासाठी संगीता आता कलाला कॉल न लावता सोहमला कॉल लावते. कारण संगीताला माहीत असतं की कला काही तिला खरं उत्तर देणार नाही, त्यामुळे ती सोहमलाच कॉल लावते. जेव्हा संगीता सोहमला कॉल करते तेव्हा सोहम हा कलाच्या समोरच उभा असतो, त्यामुळे कलासमोर काय त्याला संगीताचा कॉल उचलता येत नसतो. त्यामुळे तो थोडासा बाजूला जातो आणि संगीताचा कॉल घेतो. संगीता सोहमला म्हणते की हॅलो सोहमराव, मी संगीता बोलते, माझी कला कशी आहे आणि तिची परिस्थिती ठीक आहे ना, माझी कला जेवली का. संगीताला खूप कलाची काळजी वाटत असते, त्यामुळे ती कलाची विचारपूस करत असते. तर कलाला आता डाऊट येतो की फोनवर नक्की कोण आहे, आणि मग कला आता सोहम जवळ येते. सोहमला ती विचारते की कोण आहे सोहम. मग आता सोहम सांगतो की संगीता काकू आहे. कला म्हणते की माझी आई. हे बघ सोहम, प्लीज तू आता काहीच खरं सांगू नकोस. तू जर आता खरं सांगायला जाशील तर या सगळ्या गोष्टीचं टेन्शन ते घेत बसतील. आई आणि बाबा सुद्धा जेवणार नाही, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी तू आता त्यांना असं सांग की कला जेवली आहे. निदान तू असं सांगितलं तर तिला उभारी येईल आणि ती तिकडं जेवेल, नाहीतर ती सुद्धा माझ्यामुळे उपाशी बसेल, मला माहिती आहे. सोहम प्लीज तू माझ्यासाठी एवढं कर. मग सोहम आता संगीताला म्हणतो की अहो कला वहिनी तर एकदम ठीक आहेत आणि कला वहिनी माझ्या समोरच उभी आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, अगदी पोटभर जेवली आहे ती. परंतु शेवटी पाहायला गेलं तर कला ही संगीताचीच मुलगी आहे, त्यामुळे कला जेवली आहे की नाही हे संगीता लगेच ओळखू शकते. संगीता सोहमला म्हणते की सोहमराव, मला माहिती आहे की कला जेवलेली नाहीये, मला माहिती आहे ना, आता माझी कला तुमच्यासमोर उभी आहे ना, आणि तिनेच तुम्हाला सांगितलंय की मी जेवली असं सांगा म्हणून. बरोबर बोलतेय ना मी सोहमराव. तेव्हा सोहमला आता काय बोलावं ते कळत नाही. सोहम म्हणतो की अहो तसं नाही, खरंच जेवली आहो ती. आज प्रसादाचं जेवण होतं ना, त्यामुळे आबांनी कला वहिनीला जेवायला सांगितलं होतं आणि मग कला वहिनी जेवली सुद्धा. तर संगीता सोहमला म्हणते की सोहमराव, माझ्या कलाला तुम्ही फोन देता का हो. सोहम आता कलाकडे फोन देतो. मग संगीताला डाऊट येऊ नये म्हणून कला आता हळू आवाजात न बोलता मोठ्या आवाजात एकदम फ्रेश बोलत असते की काय ग आई, काय झालं. संगीता कलाला विचारते की सोहमराव आता म्हणत होते तू जेवलीस, मला सांग बाळा, खरंच तू जेवलीस ना. कला म्हणते की अगं आई हो, मी अगदी पोटभर जेवली आहे आणि माझी काळजी तू नको करूस, मला सांग की तू जेवलीस का. संगीता म्हणते की नाही ग, आम्ही सर्वजण आता जेवायलाच बसलो होतो, परंतु तू जेवली नसेल म्हणून तुला वाटतं का की आमच्या घशाखाली घास उतरेल, आणि त्यामुळे तुला विचारण्यासाठीच आम्ही सोहमरावांना कॉल केला होता, आणि आता आम्हाला काही चिंता नाही. कला म्हणते की हो आई, आता काळजी करू नकोस आणि मी जेवली आहे. चल बरं, आता माझ्याशी बोलता बोलता एक घास खा बरं. संगीता म्हणते की बरं. मग संगीता काजल आणि बाबांना देखील सांगते की कला जेवली म्हणून आता तुम्ही जेवायला सुरुवात करा. मग संगीता आता कलाचा फोन सुरू असतानाच एक घास घेते. बाबा आणि काजल सुद्धा जेवण करतात. तर हे बघून आता कलाला खूप आनंद होतो. मग कला म्हणते की बरं ठीक आहे, आता तुम्ही जेवण करा आणि आता तुमचा सावकाश होऊ दे, आणि आई आता तुम्ही माझी काळजी करत बसू नका, मी इकडे आता एकदम ठीक आहे आणि मी जेवण सुद्धा करते, माझी काळजी आता करू नका, असं म्हणून कला फोन ठेवते.
परंतु कला जशी फोन ठेवते तशी ती खूप अस्वस्थ होते, कारण तिला खोटं बोलावं लागलेलं असतं. जर आज ती म्हटली असती की नाही आई मी जेवण नाही केलंय, तर संगीता आणि बाबांनी काही जेवण नसतं केलं हे तिला माहीत असतं आणि आपल्यामुळे आपल्या आईबाबांना किती वाईट वाटतंय, आपले आईबाबा किती डिस्टर्ब झालेत आणि आपली किती काळजी करताय, यामुळे कला फारच अस्वस्थ झालेली असते. कलाची ती सहनशक्ती बघून सोहमसुद्धा कलाला म्हणतो की कला वहिनी, तुला खरं सांगू, तुझी सहनशक्ती म्हणजे एकदम सॉलिड आहे. अशी कशी आहेस ग तू? एवढं कसं ग सहन करतेस तू आणि कुठून येतं तुला एवढं बळ सहन करण्याचं? तेव्हा कला फक्त सोहमकडे बघून स्माईल करते. परंतु कला हे सगळं कसं सहन करत असते, हे सगळं कसं मॅनेज करत असते, हे फक्त आणि फक्त तिच्या मनाला माहीत असतं. तिला यासाठी किती गोष्टींचा बळी द्यावा लागत असतो. तिला अन्न पाण्याचा सगळ्याचा त्याग करावा लागलेला असतो. बाहेर उन्हात उभं राहावं लागलेलं असतं. त्यासाठी सगळं काही करून सुद्धा शेवटी तिलाच सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत असतात. त्यामुळे कलाची जी मनाची परिस्थिती असते खरं तर ती कोणीच समजू शकत नसतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला बाहेर अंगणामध्ये उभी असते. बरं, उभी असताना तिला मात्र खूप थंडी वाजत असते, कारण थंडी पडायला आता सुरुवात झाली आहे आणि तिच्याकडे पांघरण्यासाठी काहीच नसतं. कला बाहेर एकटीच उभी असते आणि मग गॅलरीमधून अद्वैत जेव्हा कलाकडे बघतो तेव्हा कला असा पदर पांघरून उभी असते. तिला फार थंडी वाजत असते. शेवटी अद्वैतचं मन थोडंसं हळवं असतं, फक्त तोंडाने तो फटकळ असतो. तर अद्वैत येतो, कलासाठी तो पांघरून घेऊन आलेला असतो, ब्लँकेट घेऊन आलेला असतो आणि कलाला तो म्हणतो की हे घे. कला म्हणते की नकोय मला. अद्वैत म्हणतो की अगं, मी माणुसकीच्या नात्याने देतोय. तुझ्या जागी जर दुसरं कोणीही असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं. मला तुझी एकही गोष्ट नकोय. असं जेव्हा कला म्हणते तेव्हा अद्वैतला राग येतो आणि मग अद्वैत कसलाही विचार न करता ते ब्लँकेट तिथेच टाकून तिथून निघून जातो. तर रात्रीच्या वेळी अद्वैतने आबांना खूप मोठी बॅड न्यूज दिलेली असते. बरं, ती न्यूज अशी साधीसुधी नसते. अद्वैतने आबांना आणि घरच्या सर्वांना सांगितलेलं असतं की आपल्या पिढीला आग लागली आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आबांना तर खूप मोठा भयंकर धक्का बसलेला असतो. अरे अद्वैत, जर घरच्या लक्ष्मीला जर तू असं बाहेर काढलेस आणि नवरात्रीच्या दिवशी घरची लक्ष्मी जर अशी बाहेर उभी आहे तर मात्र हे होणारच होतं ना, पेढीला आग लागणारच होती. अरे अद्वैत, आता तरी डोळे उघड आणि त्या पोरीला आतमध्ये घेऊन ये. अद्वैतला आता त्याची चूक समजलेली असते. अद्वैत आता लगेचच बाहेर जातो आणि कलाला घेण्यासाठी तो बाहेर आलेला असतो. त्यावेळी कला मात्र तशीच जागेवर अजूनही उभीच असते. कलाने तिचा शब्द पाळलेला असतो. कला अजूनही तिच्या जागेवर उभी असते, अजूनही ती बसलेली नसते. उन्हातान्हात दिवस रात्र कलाने उभं राहून काढलेला असतो. लगेचच अद्वैत तिथे येतो आणि कलाचा त्याच वेळी तोल जातो, कारण कलाला उभं राहून खूपच जास्त त्रास व्हायला लागलेला असतो आणि कला चक्कर येऊन पडणार असते. त्याचवेळी अद्वैत तिथे जातो आणि कलाला तो सावरतो. कलाला सावरल्यानंतर आता मित्रांनो, अद्वैत आता कलाला घरामध्ये घेऊन येणार आहे. आबांनी सांगितलंय म्हटल्यावर अद्वैत आता कलाला आतमध्ये घेऊनच जाईल आणि शेवटी आता चांदेकरांचं एवढं मोठं नुकसान झालंय म्हटल्यावर अद्वैतला काही ते सहन होणार नाही. साधं सुद्धा नुकसान नसून ते डायरेक्ट पेढीला आग लागली आहे म्हटल्यावर अद्वैत मात्र आता कुठलीही रिस्क घेणार नाही, कारण त्याला कलापेक्षा त्याचा बिझनेस जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे बिझनेससाठी तरी तो निदान रिस्क घेणार नाही आणि कलाला तो घरामध्ये घेईल याची गॅरंटी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.